सकाळ सकाळी मामाच्या गावामध्ये गाडी आमचीवाली अशी जिरवून असं वाटलं नव्हतं. रामकृष्ण मित्र, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सागर. रात्री अचानक गाडी आमचीवाली पंक्चर होईल होती आणि सकाळ सकाळी उठून आम्हाला अर्जंटमध्ये जायचं होतं, म्हणून सकाळ सकाळीच आम्ही इकडे दुकानामध्ये आलो होतो. जे मेन कार्यकर्ते त्याचे येईल नव्हते, इथं चालू होते इस्त्रीचं काम. म्हणलं आता काम खोळंबलं आपलं. बाबाला म्हणलं नाही काही तर मग हवा बरं मशीन तर चालू करून द्या. आपण मशीन चालू केलं पण इकडे हवाच बसा ना गाडीला. म्हणलं काय करावं काय नाही वा, मा डोकं बंद पडलं. मग मी मधून डायरेक्ट हातोडी घेऊन आलो. मला हातोडी टायर ठोकू थोडंसं नाही का, काय तिथे हवा बसले. आम्ही डायरेक्ट गावामध्ये आलो. मग इकडे दुसरं दुकान उठलं. म्हणलं आता यांची काहीतरी करून घ्या. गाडीचा विषय असा नाही, इलेक्ट्रिक गाडी पंक्चर झाली ना डायरेक्ट उचलून आणावं लागते घरी. आता हे टूप्लेस टायर होतं, हे काय बाबा म्हणे पंक्चर काय निघायचं नाही, डायरेक्ट टूप आणावं लागेल भाऊ याला. बाबाने सांगितल्याप्रमाणे इथून निघालो, डायरेक्ट मामाची इथं गेलो. मामाची गाडी उचलली. मला आता इथून पहिली कल्टी हाणावं लागत, ती टायरच घेऊन डायरेक्ट जिथून गाडी घेतली डायरेक्ट ते मॅन्युफॅक्चर कंपनीमध्ये आलो होतो. पण तिथं टायर नव्हतं, टूप नव्हतं. त्यांनी 2-4 सल्ले दिले. मग तिथून रात्याला पाठवलं. रात्याला आले पोर झालो. मला आता वडे खाऊन घेऊ पहिले, मग बाकीचं काम नंतर पाहू. मित्र म्हणे आपल्याला आज सकाळ सकाळी असं होईल वाटलं नव्हतं. काय इथून दुकानामधून टूप घेतली. मला आता चला टूप घेऊ आणि निघू पटकन घरी. एक तर उशिराला झालो होता. टूप घेऊन डायरेक्ट केलोड मध्ये आलो. इथं आलो बाबाला मला पटकन खोल फिटिंग करावं. आम्हाला एकदम घाई, म्हणलं एकदम डेंजर घाई. तेवढ्यात मावशीचा पोरे आला. तो म्हणे कस का पंक्चर झाली. मला आम्हाला जिरून नाही झाली. मला पंक्चर इलेक्ट्रिक असल्यामुळे याला खोलायला एवढं त्रास झाला काय विचारूच नका. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढला व्हिडिओ एवढा खतरनाक येणार ना काही विचारायचंच नाही.